नमस्कार महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनांमध्ये असलेल्या सर्व योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. जर ही माहिती तुम्ही पाहिली नाही तर कदाचित पुढच्या महिन्याचे पगार तुम्हाला येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा, कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही व्हिडिओ पाहत नाही आणि परत तोच प्रश्न विचारता. चला, वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा मुद्दा जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे की ऑगस्ट महिन्याचे जे पैसे आहेत तर ते तुम्हाला मिळण्यासाठी आता काय करावं लागणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही जुलै महिन्याचे पैसे वितरित झाल्याच्या नंतर पाहत असाल किंवा जुलै महिन्याचे पैसे वितरित होण्याच्या पूर्वी पाहत असाल तरी देखील अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही जे आहे तर ते घ्यायला मिळणार आहे, म्हणजे खूप काही महत्त्वाची माहिती मिळणार आहे. तर बघा, खास करून जुलैचा पैसा तर तुम्हाला मिळेल आता जुलैचा, पण ऑगस्ट महिन्याचा जो पैसा आहे, जे पेमेंट आहे तर ते मिळणार नाही. का मिळणार नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत आपल्यापैकी असे बरेच लाभार्थी आहेत, दिव्यांग आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, विधवा महिला आहेत, आजारीग्रस्त आहेत, असे बरेच आहेत. अशा सर्व लाभार्थ्यांनी काय केलेलं आहे, हयातीचा दाखला, त्यांचा जो हयातीचा दाखला आहे तर तो आपण सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन काढलेला आहे. मी देखील सांगितलं आहे, बऱ्याचदा सरकारने देखील सांगितलं. त्यानुसार त्यांनी तो ऑनलाईन बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशनवर काढलेला आहे. तर हे काय झालं, चांगली गोष्ट आहे. हे तुमच्या सुविधेसाठी आहे, जास्त काही त्रास झाला नाही. आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही ते काढलेलं आहे. परंतु ऑगस्ट महिन्याचे पैसे येण्याकरिता जे आहे तर ते अपडेट म्हणजे यासाठी हालचाली चालू आहेत. आणि जर एखाद्या लाभार्थ्याने ऑनलाईन दाखला काढला आहे आणि त्याची माहिती जर पोर्टलपर्यंत पोहोचली नाही, आता बऱ्याचदा काय होतं तर आपण एखादी गोष्ट करतो, समजा मी तुम्हाला फोन लावतो पण तुम्हाला फोन येत नाही, त्याचं कारण कधीकधी नेटवर्क कंजेशन असतं, है ना, नेटवर्क इश्यू असतो. तर असंच समजून चला, जर तुम्ही ऑनलाईन दाखला काढला आहे आणि त्याची माहिती जर अपडेट झाली नाही तर मात्र तुम्हाला अनुदान येणार नाही ऑगस्ट महिन्याचे. आणि ज्या लाभार्थ्यांनी अद्याप काय म्हणतात त्याला, दाखला काढलेलाच नाही, त्यांना तर अजिबात अनुदान येणार नाही. ठीक आहे, ज्यांनी दाखलाच नाही काढलेला आहे हयातीचा त्यांना पैसे येणे कठीण आहे. त्याच्यामुळे ज्यांनी काढलेला नाही त्यांनी ऑनलाईन काढायला सुरुवात करा. आणि ज्यांनी काढलेला आहे त्यांनी काय करायला पाहिजे ते देखील महत्त्वाचं आहे, ते देखील आपण जाणून घेऊया. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या लाभार्थ्यांनी दाखला काढलेला आहे ऑनलाईनमध्ये, आता अशा लाभार्थ्यांनी पुढील गोष्टी करायच्या आहेत. तर तुमच्या हे जेव्हा तुम्हाला जुलैचं आता पेमेंट मिळेल किंवा तुम्ही जर मिळण्याच्या आधी पाहत असाल तर ठीक आहे, तर तुमच्या तालुक्यामध्ये कोणातरी एका व्यक्तीला, तुम्हाला तिथे जायचं नाही आहे सुरुवातीला, कुठल्या तरी एका व्यक्तीच्या मदतीतून ही माहिती करायचं आहे की तुमच्या तालुक्यात ऑफलाईनमध्ये ते स्वीकारत आहेत का, कुठला हयातीचा दाखला ऑफलाईनमध्ये घेत आहेत का. जर तालुक्याच्या ठिकाणी ऑफलाईनमध्ये तुमचा दाखला घेत असतील, ते म्हणत असेल की ठीक आहे आणून द्या चालेल, तर मात्र सर्वांनी तो दाखला देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे, तिथे दाखला द्यायला तुम्हाला काही सही मारायला जायची गरज नसते, तुम्ही दुसऱ्याच्याद्वारे देखील देऊ शकता की हा व्यक्ती हयात आहे. ठीक आहे, तुम्हाला स्वतः जाऊन तिथे काही एवढं हे करण्याची गरज नाही, ते होऊन जातं. तुमचा हयातीचा दाखला तिथे देऊ शकता तुम्ही. ठीक आहे, किंवा बल्कमध्ये देऊ शकता तुमच्या मित्रमंडळींकडे, अशा पद्धतीने तुम्ही तिथे जमा करू शकता. ठीक आहे, यामध्ये तुम्ही जर ते ऑफलाईनमध्ये, आता तुम्ही विचाराल की सर ऑफलाईनमध्ये नेमका दाखला कुठला द्यायचा आहे, आधी जो फॉर्मॅट होता, याआधी जो फॉर्मॅट द्यायचा ऑफलाईनमध्ये तो द्यायचा आहे की ऑनलाईन द्यायचा आहे. तर तुम्ही ऑनलाईन जो काढला आहे त्याचं तुमच्याकडे स्क्रीनशॉट असेल किंवा जो काही फोटो असेल तर त्याची झेरॉक्स काढून तुम्ही सबमिट करू शकता. किंवा मग जो जुना फॉर्मॅट आहे, जर ते मागत असतील की हा फॉर्मॅट भरून द्या तर तो फॉर्मॅट देखील भरून देऊ शकता. तर ही 2 कामे तुम्हाला करायची आहेत. जर तुम्ही ऑनलाईन काढला असेल तर चौकशी करायची आहे सुरुवातीला की ते पैसे मिळण्याकरिता पुढील महिन्याचे, खास करून ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळण्याकरिता तुम्हाला हयातीचा दाखला तुमच्या तालुक्यात मागत आहेत का, असेल तर त्यांना ते नक्की द्यायला पाहिजे. ठीक आहे, असं मला वाटतं. बाकी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप काढलेला नाही तर त्यांनी पटापट बेनिफिशरी सत्यापन या ॲप्लिकेशनवरून तुमचा दाखला जो आहे तर तो तुम्ही
काढू शकणार आहात. ठीक आहे. या व्यतिरिक्त आता महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया, ती म्हणजेच तुम्ही विचारलेले सर्व प्रश्न. तर बघा, तुम्ही जे व्हॉट्सॲपवरती प्रश्न विचारलेले आहेत त्यामधील कॉमन प्रश्न जे महत्त्वाचे आहेत किंवा एकाच प्रश्नांवर 100पेक्षा अधिक लोकांनी एकच एक प्रश्न विचारला आहे असे काही कॉमन प्रश्न घेऊन आलेलो आहोत. त्यापैकी आजचा पहिला प्रश्न लोकांकडून विचारला जातो आहे की सर, आमचे खाते जे आहे तर ते कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहे, तर त्याला आम्ही चेंज केले पाहिजे का? आणि त्याचबरोबर बरीच लोक विचारतात की सर, माझ्याकडे सुरुवातीचं एक कोऑपरेटिव्हचं खातं आहे, तर नवीन खातं उघडलं पाहिजे का? तर बघा, ज्या ज्या लाभार्थ्यांचे खाते कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आहे त्यांनी ही माहिती काळजीपूर्वक ऐका. कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे एक सहकारी बँक असते, सहकारी पतसंस्था. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह जिल्हा मध्यवर्ती बँक ज्याला ओळखलं जातं किंवा जिल्हा बँक आपण म्हणतो, मध्यवर्ती महाराष्ट्रामध्ये नाव लावलं जातं. तर या ज्या बँका आहेत खास करून त्या कुठल्या तरी सोसायटी ॲक्ट अंतर्गत चालतात. ठीक आहे. आणि या ज्या आहेत तर त्या कोऑपरेटिव्ह तत्वावर चालतात, म्हणजे एकमेकास सहाय्य करू अशा पद्धतीच्या तत्वावर या बँका चालतात. तर यामध्ये बऱ्याचदा बरेच गोष्टीचे छोटे छोटे छुपे चार्जेस असतात. जसं की तुम्ही 1-2 वर्ष ट्रान्झॅक्शन केलं नाही तर तुम्हाला 2,000-1,000 चार्जेस लागेल. तुमचं अकाउंट जे आहे तर ते कुठेतरी हे होणार, बंद होणार, काही कालावधीसाठी त्याला थांबवलं जाणार, की असे बरेच छोटे छोटे असतात, कारण त्या कोऑपरेटिव्ह बँका असतात. आणि यामधून हे आपल्याकडून थोडे थोडे पैसे इन्कम कमवण्याचं काम करत असतात. आणि यामध्ये खास करून लाभार्थी अकाउंट का उघडतो त्याचं देखील कारण महत्त्वाचं आहे, कारण ते जे शेतकऱ्यांना वगैरे कर्ज देतात त्यावर व्याज खूप कमी घेतात, 1 ते 2% व्याज असं घेतात. त्याच्यामुळे येथील जे काही जनता आहे तर ती या बँकांमध्ये खाते उघडतात. पण बऱ्याचदा असं होतं की यांचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे जरी इतर लाभार्थ्यांना पैसे आले तरी तुम्हाला ते पैसे शो होत नाही किंवा तुम्हाला ते मेसेजेस येत नाही. त्यामुळे हे प्रश्न लाभार्थ्यांकडून विचारले जातात की सर, अकाउंट चेंज केलं पाहिजे का? तर बघा, जर तुम्ही चेंज कराल तर चेंज करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा की तुमचे जे काही डिटेल्स आहेत सर्व जर ओके असेल, एकदमच ओके असेल, जसं की एकदा मी आधार कार्ड नंबर तुमचा टाकला की सर्व तुमचे डिटेल्स मला दिसते, असं जर तुमचं डिटेल असेल एकदम ओकेमध्ये तर तुम्ही ते चेंज करू शकता. ठीक आहे. NPCIला DBT त्या खात्यामधून काढायची. आता DBT काढणे थोडंसं कठीण आहे कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये. ती लोकं म्हणतात हा फॉर्म भरून द्या, तो फॉर्म भरून द्या, हे काम करा, ते काम करा आणि त्यानंतर उद्या या, उद्याला तुमचं काम होईल असं म्हणून तो फॉर्म भरून घेतील आणि ते तुमचं होणारच नाही. आणि तुम्ही दुसऱ्या बँकांमध्ये जाल आणि तिथे जर एखादा ऑलरेडी तुमचं खातं असेल SBIमध्ये किंवा कुठेतरी, तिथे जाल आणि तिथे DBT कराल. तिथले जर एम्प्लॉई पूर्णपणे त्या जागृत नसेल तर ते पण अशाच पद्धतीने झालं आहे म्हणून तुम्हाला सोडून देतील. मग काय होणार? एकतर DBTची अर्धी प्रोसेस इथे पण राहणार आणि तिथे पण राहणार, तिथे पण होणार नाही आणि इथून पण डिस्कनेक्ट होणार नाही. असं काहीतरी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे लाभार्थ्यांनी. किंवा दुसरा प्रश्न आहे की नवीन खाते उघडले पाहिजे का? तर तुम्ही उघडू शकता जर तुमच्या आसपास कुठलंही महत्त्वाचं बँक असेल, HDFC, कोटक बँक, बँक ऑफ बडोदा किंवा मग SBI, असं कुठलंही जर तुमच्याकडे युनियन बँक ऑफ इंडिया असं कुठलंही खातं असेल, बँक शाखा असेल, तर तुम्ही तिथे तुमचं अकाउंट खातं उघडू शकता. ठीक आहे. पण त्यामध्ये देखील हीच गोष्ट आहे की तुम्हाला बँक खात्याचे जे काही काम आहे तर ते पूर्ण इथून डिस्कनेक्ट झाले पाहिजे, तरच तुम्ही ते दुसरीकडे उघडू शकता. तर या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच या काळावधीमध्ये हा जो काळ आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच लाभार्थ्यांना आत्ताच पैसे येत नाही आहे, पुढच्या महिन्यात बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे येणार नाही ऑगस्टच्या महिन्यामध्ये, कारण बरेच लाभार्थी ज्यांना अद्यापही हयातीच्या दाखल्याचं माहिती नाही अशी खूप संख्या आहे. ठीक आहे. एक्झॅक्टली संख्या मी तुम्हाला पुढे कधीतरी डेटा सरकारचा आल्यानंतर सांगेलच, पण अशी बरीच लोकं आहेत. त्याच्यामुळे तेच पैसे ऑलरेडी लाभार्थ्यांना येणार नाही आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही परत हे चेंज केलं आणि परत इकडे तिकडे झालं तर तुमचे पैसे निश्चितच अडवले जातील. ते म्हणतील तुम्ही कशाला चेंज केलं, है ना? तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही पुढची प्रोसेस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे झालं बँकांविषयीचा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, तर मी ते स्पष्ट करून दिलं की तुमच्यावर डिपेंड आहे, पण काळजी घेणं गरजेचं आहे की दोन्ही इकडून बरोबर सर्व्हिस चालू झाली आहे
आधीच्या याच्यातून बंद झाली आहे की नाही. DBT आणि NPCIला ते लिंक आणि अनलिंक, आधीचं अनलिंक आणि आत्ताचं लिंक झालं आहे की नाही. कारण एकाच अकाउंटला एकदाच DBT ॲक्टिवेट राहू शकते, ते दुसऱ्या अकाउंटला ॲक्टिवेट राहू शकत नाही. महत्त्वाची गोष्ट ही आहे की थंब लागणे किंवा आधार कार्ड लिंक असणे म्हणजे DBT लिंक असणे असे अजिबात नाही. ठीक आहे, म्हणजे आधार कार्ड लिंक आहे किंवा आधार कार्ड हे होतं आहे, मोबाईलवर मेसेज येतो आहे म्हणजे DBT लिंक आहे का, असं नाही. आधार कार्ड एकापेक्षा अनेक बँकांना लिंक होऊ शकते, पॅन कार्ड एकापेक्षा अनेक बँकांना लिंक होऊ शकते, पण मात्र NPCI DBT हे एका वेळेस एकाच बँकेला लिंक होऊ शकते, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ह्याची काळजी घ्या. अकाउंट संदर्भात बऱ्याच लाभार्थ्यांनी आपल्याला प्रश्न विचारले होते आणि त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. आता तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर QR कोडला स्कॅन करून तुम्ही तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत थेट पोहोचवू शकता. ही माहिती कशी वाटली त्याच्या प्रतिक्रिया देखील तुम्ही खाली नोंदवू शकता. आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गरजूवंत जे आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांना देखील शक्य असल्यास हा व्हिडिओ ऐकवा, त्यांना देखील ही माहिती ऐकवा आणि ते समजावून सांगा. आणि आम्हाला प्रतिक्रिया नक्की द्या की सर मी 2 लोकांना आज तुमची माहिती ऐकवलेली आहे आणि त्यांना समजलेलं आहे, जेणेकरून आम्हाला एक आनंद मिळेल की महाराष्ट्रातील गरजूवंत जे आहेत, जे खरंच गरज आहे ज्यांना, अशा सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे असं आम्हाला वाटेल. त्यामुळे कुठेही जाऊ नका. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया महत्त्वपूर्ण माहितीसह उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.